आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माई चैनल, लाइक एंड शेयर। 12 अगस्त 2025 को रिपब्लिकन सेना के धुले जिला अध्यक्ष समाधान वैशाली ने धुले जिला मराठी पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद का आयोजन किया। समाधान वैशाली ने जय हिंद हाई स्कूल के मुख्य अध्यापक व चेयरमैन पर आरोप लगाया है कि राहिल राज यादव ये विद्यार्थी का जय हिंद हाई स्कूल में प्रवेश लेने के लिए 20,000 रुपये की मांग की गई है। इसकी तकरार शिक्षण अधिकारी को दी गई, लेकिन हमारी तकरार पर कोई हरकत नहीं ली गई। इसके विरोध में श्री वैशाली ने कुमाइन क्लब धुले पर बेमुद्दत आंदोलन पुकारा है। श्री वैशाली ने पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि जब तक संस्था की मान्यता रद्द नहीं हो जाती, वो हाई स्कूल के चेयरमैन व मुख्य अध्यापक पर गुना दाखल नहीं होता, तब तक हमारा आंदोलन सुरू रहेगा। गेल्या 1.5 महिन्यापासून मी सतत जैन हायस्कूल विरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत मी फिरत आहे, परंतु मला कुठल्याही प्रकारचा न्याय भेटत नाही आहे। माझं 3 तारखेपासून तर आजपर्यंत बेमुदत जनधरणे आंदोलन चालू आहे। त्यात कुठल्याही प्रकारचा शासकीय अधिकारी माझ्यापर्यंत दखल घेण्यासाठी आलेला नाही आहे। मला एकच म्हणायचंय का हे प्रशासन जे झोपेचा गोळ्या घेऊन झोपा काढत आहे का? अन्याय अत्याचार विरुद्ध लढा देताना आम्ही मेलो तेव्हा तुम्ही येणार आहेत का, असा माझा सवाल आहे त्यांच्याशी। माननीय जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारीला योग्य ती कारवाई करून अहवाल आमच्याकडे सादर करावा, असं जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे। परंतु शिक्षणाधिकारीने त्याच्याकडे डोळे झाक केलेले आहे, त्याच्यात कुठल्याही पद्धतीची कारवाई होणार नाही असं मला उत्तर देण्यात आलेलं आहे शिक्षणाधिकारीचं। माझं थोडक्यात म्हणणं आहे का जे आंदोलन मी 3 तारखेपासून तर आज 10वा दिवस आहे, जोपर्यंत शिक्षणाधिकारी, कलेक्टर आणि तहसीलदार यांच्या पत्राचा अपमान झालेला आहे, म्हणून शिक्षणाधिकारीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी सीबीआय कडून, आणि मुख्याध्यापक सुनील दगडू मोरे व चेअरमन विजय पितांबर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून संस्थेचं रजिस्ट्रेशन मान्यता रद्द करण्यात यावी, हाच माझा उद्देश राहणार आहे। जर मला न्याय नाही भेटला तर हे आंदोलन मी कंटिन्यू करणार आहे। सरळ तिथले जे सचिन तिथले जे काही कर्मचारी आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे आम्हाला, व्हिडिओ मध्ये आहे, माझ्याकडे व्हिडिओ देतो तुम्हाला। तर ते असं म्हणतायत का जी शिक्षणाधिकारीला एक ऑर्डर काढायची आम्ही 25 लाख रुपये देतो आणि तेव्हा आमचे कामं होतात, तर आम्ही विद्यार्थ्यांकडनं का म्हणून पैसे घेऊ नयेत, असा माझ्याकडे व्हिडिओ आहे। तर मी असं म्हणतोय का जर का हा उघड किस्सा असा दिसत असेल तर शिक्षणाधिकारीवर का म्हणून गुन्हा दाखल करण्यात नाही यावा, असा माझा उद्देश आहे साहेब त्याच्यावर।